धन्यवाद देवेंद्रजी च्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझे मित्र, माझे मार्गदर्शक, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलारजी, माझे दुसरे मित्र, माझे मार्गदर्शक सन्माननीय गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दरेकरजी, व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे ते सन्माननीय महाव्यवस्थापक अनिल डिगीकर साहेब, सन्माननीय व्यवस्थापक कर्मचारी आमचे पाटुसकर साहेब, सन्माननीय श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस भालचंद्र साळवीजी, बेस्ट वर्कर युनियनचे सन्माननीय सरचिटणीस संजय घाडीगावकरजी, सन्माननीय रोहित केणीजी आणि उपस्थित इथे सर्व बेस्ट कर्मचारी, कामगार, इलेक्ट्रिक युनियन, बेस्ट ट्रान्सपोर्ट युनियन, बेस्ट मेंटेनन्स युनियन, ऑफिसर्स युनियन आणि सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो आणि मातांनो, खरं तर आजचा कार्यक्रम देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय याचा मला खूप आनंद आहे. 16 वर्षाच्या मागण्या होत्या ज्या पूर्ण होत नव्हत्या. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने BST मध्ये मराठी माणूस कामाला लागला, परंतु मराठी माणसाचा पुढे नेण्याचं जे काम होतं ते काही लोकांकडनं केलं गेलं नाही. त्यामध्ये मग राजकारण, त्यामध्ये मग स्वतःचा स्वार्थ, त्यामध्ये कामगारांना वाटोळं झालं तरी चालेल पण आम्ही काम करणार नाही ही भूमिका, आणि मग काही वेगवेगळ्या गोष्टीची आमिष. साहेब, मागच्या वर्षी मी या सर्व लोकांना घेऊन आपल्याकडे आलो, त्यावेळेला खरं तर या कामगारांना वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या कधी मान्य होतील. इक्बाल सिंग चहल साहेब त्यावेळेला महापालिका आयुक्त होते. मला आठवतं आहे रात्री 11 वाजता आपण चहल साहेबांना फोन केलात आणि सकाळी 10 वाजता त्यांनी बैठक लावली. आणि संजय गाडीगावकर साहेब पूर्वी ज्या युनियनमध्ये होता त्याची 35 वर्ष त्या युनियनमध्ये गेली, पण ज्या पद्धतीत तुमच्या फोननंतर चहल साहेबांनी बैठक घेतली ते म्हणाले, साहेब बैठक तो सोडा, आयुक्तांच्या कार्यालयात देखील आम्हाला प्रवेश नव्हता, अशी परिस्थिती आमची होती. पण आपल्या फोननंतर आयुक्तांबरोबर चहा पिऊन ठराव केला गेला. आणि कामगार मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, कधी कधी पक्षी बसायला आणि फांदी तुटायला एक असतं. साहेब, आपल्या फोननंतर मीटिंग झाली, मिनिट झाले आणि तात्काळ लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि इक्बाल चहल साहेबांची बदली झाली. आणि ती बदली झाल्यानंतर आशिषजी नवीन आयुक्त आले, ते म्हणाले मी कशी सही करू, मी तर तिकडे नव्हतो बैठकीमध्ये, ती सही तर जुन्या आयुक्तांना करावी लागेल. साहेब, पुन्हा रात्री 10 वाजता तुम्हाला मी फोन केला, तुम्ही जुन्या आयुक्तांना फोन केलात, त्यांनी चार्ज द्यायच्या आधी रात्री 12:30 वाजता त्या पेपरवर सह्या केल्या आणि आज या कामगारांना मिळालं. त्यामुळे धन्यवाद देवेंद्रजी, आम्ही एकदा करून चालतच नाही साहेब, सातत्याने धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद देवेंद्रजी, हे आम्हाला करायला लागेल. एवढे प्रचंड उपकार साहेब तुमचे आमच्यावरती आहेत. ग्रॅज्युएटीचे पैसे 2016 पासून मिळाले नव्हते साहेब. 800 कोटीची थकबाकी, आपल्या आशीर्वादाने 332 कोटी रुपयाचा चेक धनादेश आज आपण माननीय महाव्यवस्थापकांच्या हातात दिला आणि तो चेक तुम्ही हातात द्यायच्या आधी त्यांच्या खात्यात पैसे देखील गेलेले. साहेब, कधीच BST वाल्यांनी स्वप्नात विचार केला नव्हता की कधी आमचे पैसे आमच्या हातात येतील. मग कोविडमध्ये
मुंबई पोलीस असतील, पत्रकार असतील, इतर व्यवस्थापन असेल, आपण विरोधी पक्षनेते होतात, प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते होते, आशिषजी भाजपाचे नेते होते, संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढला. पण मुंबईसारख्या शहरामध्ये जीवनवाहिनी जिवंत ठेवण्याचं जर काम कोणी केलं तर ते BST कर्मचाऱ्यांनी केलं. आणि आपण जाहीर करायला लावलं होतं की BST कर्मचाऱ्यांना कोविड म्हणून भत्ता देऊ, पण तेव्हाचं सरकार निष्क्रिय होतं, फक्त जाहीर केलं, पैसे दिले नाहीत. साहेब, आज ते 78 कोटीचा चेक देखील आपल्या हस्ते आज सपूर्द केला गेला. येणाऱ्या एका महिन्यात त्यांच्या खात्यात ते देखील पैसे वर्ग केले जाणार आहेत. आणि अशा अनेक गोष्टी साहेब, 700 अनैतिक कामगार म्हणजे ज्याला कॅज्युअल आम्ही म्हणतो, 16 वर्षाचा संघर्ष, 8 वर्षाचं सातत्याने मागणी पाठपुरावा, परंतु होत नव्हतं. लोकसभेच्या निवडणुकीआधी आपण 123 लोकांना परमनंट केलं. त्यानंतर मला आठवतं आहे, तेव्हाचे महाव्यवस्थापक विजय सिंगलला आपण सह्याद्रीच्या व्यासपीठावरती खुर्चीवरती कानात सांगितलं, जर ते कॅज्युअल असतील, परमनंट होऊ शकत नसतील तर त्यांना टेम्परवरीमध्ये कन्वर्ट करा आणि तात्काळ परमनंटच्या सगळ्या सुविधा द्या आणि ती व्यवस्था लावा. साहेब, BSTमध्ये परमनंट एम्प्लॉई आणि टेम्पररी एम्प्लॉईला समान अधिकार आहेत. काही गोष्टीमध्ये आरक्षण, काही गोष्टींमधल्या काही त्रुटी, ह्या सगळ्या लक्षात घेऊन डिगीकर साहेबांनी आज 82 लोकांना परमनंट केलं आणि उरलेल्या 532 लोकांना आज कॅज्युअलमधनं टेम्पररी करण्याचं काम केलं. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये जागा निर्माण करून हे टेम्पररीला आता सगळ्यांना परमनंटच्या फॅसिलिटी आहेत, पगार देखील परमनंटचा आहे, सगळ्या फॅसिलिटी परमनंटच्या मिळणार आहेत, ते परमनंटच आहेत. पण त्यांच्या घरामध्ये एक भीती होती की कॅज्युअलमधनं आम्हाला कधी घरी तर पाठवणार नाही ना. मी त्यांना रोज संध्याकाळी माझ्याकडे साहेब सायन कार्यालयात यायचे, मी त्यांना सांगायचो, जब तक देवेंद्र फडणवीस है किसी का माई का लाल तुमको घर पे नहीं बेच सकता. त्यामुळे साहेब ते देखील आज आपण कॅज्युअलचे टेम्पररी केले, टेम्पररीचे परमनंट ॲटोमॅटिक होतील. त्यामुळे त्यामध्ये मनामध्ये शंका नाही. साहेब, 1832चा महापालिकेच्या कायद्यामध्ये महापालिकेने BSTची देखभाल करायची आहे आणि BSTची देखभाल करत असताना त्याला आर्थिक तरतूद देखील करायची आहे. आपण यावर्षी 800 कोटीची तरतूद करून दिली, त्यामधनं ग्रॅज्युएटी झाली, काही वेंडरच्या पेमेंट झाल्या, बसची डागडुगी झाली, ह्यामधून आता कोविडचे पैसे जातील. पण माननीय महाव्यवस्थापकांनी देखील आपल्याला विनंती केली, जर आपण दर वर्षाला 2400 ते 2500 कोटी रुपयाची तरतूद जर महापालिकेकडनं किंवा सरकारकडनं जर BSTला करून दिली तर ब्रिटिश काळापासून चालू असलेली BST जी जगामध्ये आपलं मान उंचावते, त्या BSTला ताकद देण्याचं काम होईल. साहेब, त्यामध्ये आपण देखील सुचवलं की काही अशा प्रकारचे प्रोजेक्ट केले पाहिजेत ज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, नवीन गाड्या आल्या तर मेंटेनन्स कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून 2400 कोटीची घट कदाचित 400, 500, 700, 800 कोटीवर येईल. आणि मग त्या माध्यमातून आपल्या सहकार्याने, आपल्या मदतीने आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून, कारण पुन्हा परत आपलंच सरकार येणार आहे, आपणच पुन्हा सत्तेत राहणार आहे ते आम्हाला माहिती आहे. हा मुंबईतला मराठी माणूस साहेब आपल्याला कधीच विसरणार नाही आहे. आता टाळ्या कमी का वाजवल्या? त्यामुळे यांचे पुढचे प्रश्न देखील आपल्या माध्यमातून साहेब सुटणार आहेत. आता ज्या लोकांना साहेब आपण प्रमोशन दिली, मागचे 10-12 वर्ष प्रमोशन नव्हती. महापालिकेच्या ॲक्टप्रमाणे दर 10 वर्षी प्रमोशन होणं जरुरी होतं. आपण माननीय चेहल साहेबांच्या मदतीने, दिगीकर साहेबांच्या मदतीने आता प्रत्येक 10 वर्षाला प्रमोशन, म्हणजे एखादा व्यक्ती कामाला लागला तर 30 वर्षात 3 प्रमोशन घेऊन तो रिटायर्ड होईल, अशी व्यवस्था केली.
आपण माननीय महामहिम साहेबांचा फोन आला म्हणून बाहेर गेला तेव्हा त्या प्रमोशनच्या 5 लोकांना आपण प्रायोजिक तत्वावरती प्रमोशन दिली. त्यामुळे या माध्यमातून 1000 लोकांना साहेब प्रमोशन मिळणार आहेत. हे देखील अतिशय आनंदाचा क्षण आज आपल्याला आहे. साहेब, माझ्यासाठी आपल्या आशीर्वादाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना युनियन माझ्यासाठी नवीन क्षेत्र होतं. पण आपल्या आशीर्वादाने विजय कांबळे साहेबांचं ज्या वेळेला देहवासन झालं, श्रमिक उत्कर्ष सभा मी हातात घेतली, तेव्हा मला देखील वाटलं नव्हतं की एवढं चांगल्या पद्धतीतलं काम मी युनियन क्षेत्रात करू शकेन. पण आपण दिलेलं सहकार्य, त्यामुळे आज जवळजवळ 80 मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आपली युनियन आहे. आणि आजच आपल्याला BSTचं देखील रजिस्ट्रेशन मिळालं आहे. साहेब, आपल्याला शब्द देतो, रजिस्ट्रेशनचा नंबर देखील फार चांगला मिळाला आहे. 318 म्हणजे परत 3 नंबर फिक्स. आणि आपल्याला शब्द देतो साहेब, या कामगारांच्या समोर 25,000 वर्करपैकी किमान 20,000 लोक आपल्या युनियनचे सदस्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीमध्ये मग प्रमोशनचा विषय असेल, कोविडचा विषय असेल, पगारांचे विषय असेल, आपल्या माध्यमातून सुटत आहेत. माननीय मुख्यमंत्री देखील त्यासाठी आपल्याला सहकार्य करतायत. आपल्याशी देखील मुख्यमंत्री आज फोनवर बोलले. त्यांना दिल्लीला जायचं होतं त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील मी या माध्यमातून आभार मानतो. साहेब, माझे 2 छोटे प्रस्ताव आहेत. मी सभागृहात BSTचा विषय मांडला अर्धा तास चर्चेमध्ये. त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये 27 ठिकाणी BSTचे क्वार्टर्स आहेत आणि आता जवळजवळ सगळे क्वार्टर्स आहेत ते रिकामे करण्याच्या मार्गावर आले आहेत, डळमळीत झाले आहेत, पडायला आले आहेत, लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आमची विनंती आपल्याला आहे की ते अशा ठिकाणी क्वार्टर्स आहेत, मग ते पारळ, लालबाग, माहीम, दादर, भायखळा, ताडदेव, अंधेरी, पवई अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी क्वार्टर्स आहेत. सांताक्रूज आशिषजींच्या मतदारसंघात आहेत. आमची विनंती साहेब आपल्याला अशी आहे की हे 5-5, 7-7 एकरमध्ये 5-5, 7-7 बिल्डिंग आहे. आपल्याचकडे गृहनिर्माण खातं देखील आहे. आपण या राज्याचे नेते आहात. MMRD किंवा म्हाडाच्या माध्यमातून हे क्वार्टर्स जर आपण डेव्हलप केले आणि गिरणी कामगार, पोलीस आणि BST कर्मचाऱ्यांना जसे तुम्ही BTT चाळीत दिले, तसं 15 लाखात जर BST कर्मचाऱ्यांना घर दिलं, साहेब माझ्या माहितीप्रमाणे मी दिघीकर साहेबांना सांगितलं की एक इंटरनॅशनल एजन्सी लावून त्याच्यावरती वर्किंग करा. आपण त्याच्यातला काही भाग म्हाडाच्या माध्यमातून विकला जरी तरी BSTचं असलेलं 2,5-3 हजाराचं कर्ज फेटेल. आणि आपलं जे स्वप्न आहे की मुंबई पोलिसांना घरं द्यायची, गिरणी कामगारांना घरं द्यायची आणि BST कर्मचाऱ्यांना घरं द्यायची, ते देखील पूर्ण होईल. आणि त्यासाठी प्रवीण दरेकर माझे मित्र असले तरी एक स्वार्थ त्यांच्यासमोरच सांगून टाकतो की यांना कर्ज देण्यासाठी मुंबई जिल्हा बँक तयार आहे. साहेब, अशाच पद्धतीत मागच्या काही काळात आपण मुख्यमंत्री होण्याच्या आधी काही लोकांनी डेपोची विल्हेवाट लावली. आमचं म्हणणं आहे की त्या डेपोच्या ठिकाणी हाँगकाँगमध्ये, सिंगापूरमध्ये ज्या पद्धतीमध्ये खाली डेपो राहतात, वरती कमर्शियल प्रिमायसेस बनतात, IT सेक्टर येऊ शकतं, कमर्शियल प्रिमायसेस येऊ शकतात, आणि ते जर आपण रेंटवर दिलं तर मला वाटतं निश्चितपणे 2 ते 3 हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू त्या माध्यमातून BSTला मिळेल. महापालिकेची जागा महापालिकेला राहील आणि महापालिकेचं दिघीकर सरांच्या तोंडावर जी मला व्यथा आणि टेन्शन दिसतंय ते देखील दूर होईल. त्यामुळे या 2 प्रस्तावावरती देखील साहेब आपण विचार करावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. आजचा क्षण हा अतिशय भावूक होता. प्रत्येक कामगार ज्या वेळेला या स्टेजवरती येत होता तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या घरातला आनंद मी माझ्या मनामध्ये येत होता, कारण माझे वडील देखील कामगार होते. ज्या वेळेला ते कॅज्युअलमधनं टेम्पररी झाले, टेम्पररीमधनं परमनंट झाले, आमच्या घरातला तो क्षण मी आठवत होतो. त्यामुळे तो आनंद माझ्या चेहऱ्यावर देखील आज. आणि आपण पुन्हा एकदा साहेब
या सर्व कामगारांच्या वतीने, कामगारांच्या कुटुंबाच्या वतीने, मुंबईतील तमाम महापालिका कर्मचारी, BST कर्मचारी यांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देवेंद्रजी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.